नमस्कार, मी डॉक्टर शीतल पाटे. आज मी पुरुषांमध्ये वंध्यत्व कसं कारणीभूत असतं याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. पुरुषांमध्ये वंध्यत्व हे 50% इन्फर्टिलिटीसाठी जबाबदार आहे. तर पुरुषांमध्ये काय काय प्रॉब्लेम असतं? जसं शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा शुक्राणूंची हालचाल कमी असणे किंवा अनडिसेंडेड टेस्टिस जे लहानपणी आपण ऐकतो की गोट्याखाली सरकलेल्या नसतील किंवा कंजेनायटल हर्निया असणे किंवा व्हेरिकोसिल आहे, हायड्रोसिल आहे किंवा रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन आहे किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन आहे किंवा लहानपणी मम्स ऑर्कायटिस ही गोष्ट आहे की गालफुगीमुळे लहानपणी झाले असेल तर त्यांच्यामध्ये गोट्या सुकण्याची शक्यता असते. त्याला मम्स ऑर्कायटिस म्हटलं जातं. किंवा इन्फेक्शनमुळे वास डिफरन्स नावाच्या ज्या नळ्या असतात त्या जर ब्लॉक होतात तर त्याच्यामध्ये पण इन्फर्टिलिटी होऊ शकते. पुरुषांमध्ये सायकोलॉजिकल फॅक्टर्स जसं नो इरेक्शन किंवा इरेक्टाईल डिस्फंक्शन किंवा प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन किंवा डिलेड इजॅक्युलेशन किंवा डिलेड इरेक्शन किंवा रिट्रोग्रेड इजॅक्युलेशन ह्या पण गोष्टी जबाबदार असतात. तर पुरुषांमध्ये ह्या पद्धतीचे प्रॉब्लेम्स असतात की ज्याच्यामुळे इन्फर्टिलिटी होऊ शकते. थँक्यू.